आपण पुरणपोळी ज्यावेळी शिकतो त्या आधी सुद्धा आपण बऱ्याचदा प्रॅक्टिस करतो। मला खात्री आहे तुम्ही सगळे हा मेकअप करू शकता। प्रत्येक मोठा मेकअप आर्टिस्ट असू देत त्याच्या सिक्रेट प्रोडक्ट्स मध्ये क्रायलॉन हे असतं। तुम्ही किती स्पीड मध्ये करू शकता, फक्त हात हलका ठेवा। पावडर आधी माझ्या हातावर घेणार आहे थोडीशी आणि नंतर हळूहळू माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करणार आहे। हा जो मेकअप मी आता तुम्हाला दाखवतेय तर तुम्ही कुठल्याही लग्न समारंभाला जाताना करू शकता। फक्त तुम्ही आय शॅडोज मध्ये वेगवेगळे चेंजेस करू शकता आणि कोणाच्या पार्टीला जायचं असेल, तुमच्या स्वतःचा बर्थडे असेल तरी सुद्धा तुम्ही हा मेकअप करू शकता। प्रत्येक फेस्टिवलला तुम्ही हा मेकअप करू शकता। तुम्ही अशा प्रकारे मल्टीपर्पज या आय शॅडो किटचा यूज होतो। आयलाइनर लावताना मी कधीही माझे आईज क्लोज करत नाही। मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे की कॉन्टरिंग। ब्लश करताना आपल्या आयब्रोजचा जो पॉइंट आहे इथपासून या बरोबर सरळ रेषेत ते आपल्या इयरच्या या कॉर्नर पर्यंत ब्लश करायचं आहे। असा एक दागिना आहे की तो घातल्याशिवाय ट्रेडिशनल लुक होणारच नाही। सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार मैत्रिणींनो, मी आली आहे तुळशीबाग मंडई येथे। इथून मी मोगऱ्याच्या फुलांचे गजरे घेणार आहेत, कारण मी जी ट्रेडिशनल हेअरस्टाईल वर तुम्हाला मेकअप दाखवणार आहे त्या हेअरस्टाईल साठी मला गजरे लागणार आहेत। म्हणून मी हे गजरे घेण्यासाठी तुळशीबाग मंडई येथे आली आहे आणि मला इथे फ्रेश गजरे दिसल्यामुळे मी या ताईंकडूनच गजरे घेतले। 50 रुपयाचे 2 असे गजरे घेतले मी। आणि मला जो मेकअप करायचा आहे तो उद्या करायचा आहे, त्यामुळे मी गजरे स्टीलच्या डब्यामध्ये फ्रीज मध्ये ठेवणार, जे उद्यापर्यंत नक्कीच टिकतील। आणि ही जी साडी आहे ही माझी पैठणी आहे हिरव्या रंगाची, आणि यासाठी मी ज्वेलरी सुद्धा आजच सिलेक्ट केली आहे, म्हणजे माझी उद्या कुठलीही गडबड होणार नाही। आपण स्त्रिया प्रत्येक सणाला सकाळी लवकर उठतो, सगळ्यांसाठी चहा नाश्ता बघतो, शिवाय दारापुढील रांगोळी, देवपूजा ही सगळी जबाबदारी आपली असते। परंतु हे करत असताना आपण इतका थकून जातो आणि सगळे ज्यावेळी एकत्रित पूजा करायची वेळ येते त्यावेळी सगळे मेंबर्स घरातील खूप छान छान आवरून येतात आणि आपण मात्र थकल्यासारखंच दिसतो। म्हणूनच आजचा व्हिडिओ मी त्या सर्व स्त्रियांसाठी करीत आहे की फक्त 15 मिनिटात, फक्त 10 ते 15 मिनिटात आपण हा मेकअप करणार आहोत, अगदी प्रोफेशनल पद्धतीने। आणि खूप सोपा मेकअप आहे हा, तुम्हा सगळ्यांना जमेल। फक्त गरज आहे ती प्रॅक्टिसची। तुम्ही 2 ते 3 वेळा प्रॅक्टिस केली तर नक्कीच हा व्हिडिओ जमेल। आपण पुरणपोळी ज्यावेळी शिकतो त्या आधी सुद्धा आपण बऱ्याचदा प्रॅक्टिस करतो, तेव्हाच ती आपल्याला जमते। तसंच तुम्हीही या मेकअपची प्रॅक्टिस करा, नक्कीच हा मेकअप तुम्हाला जमणार आहे आणि मला खात्री आहे तुम्ही सगळे हा मेकअप करू शकता। नमस्कार, मी रुचिरा। माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्व मराठी मैत्रिणींचं खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मी माझा पहिलाच व्हिडिओ अपलोड करीत आहे। मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर हा मेकअप तुम्हाला नक्कीच जमणार आहे। तुम्ही कुठल्याही क्षेत्रातील असाल, तुम्ही ॲडव्होकेट असताल, तुम्ही डॉक्टर असताल, टीचर्स असताल किंवा आणखीन कुठलं क्षेत्र तुमचं असेल तरी सुद्धा तुम्ही हा मेकअप करू शकता। आणि हा म्हणजे इतकं तरी आपल्याला स्वतःचं आवडता यायलाच हवं। एवढी प्रॅक्टिस तुम्ही करा 2 ते 3 वेळा, नक्कीच हा मेकअप तुम्हाला जमेल। चला तर मग मेकअपला सुरुवात करूया। तर आजचा आपण जो मेकअप करणार आहोत तो क्रायलॉनचा मेकअप करणार आहोत आणि क्रायलॉन या प्रोडक्ट वर माझा जवळपास 15 ते 17 वर्षांचा अनुभव आहे। प्रत्येक मोठा मेकअप आर्टिस्ट असू देत त्याच्या सिक्रेट प्रोडक्ट्स मध्ये क्रायलॉन हे असतं। चला तर मग कुठलाही वेळ न घालवता आपण मेकअपला सुरुवात करूया। काय आहे की आपण मेकअप करण्याआधी आपले जे स्किन प्रिपरेशन ते करणं फार महत्त्वाचं असतं। आता मी फेस वॉश करून आलेली आहे, मी माझ्या स्किनला मॉइश्चरायझर लावलेला आहे आणि रिकोडचं हे प्रायमर सुद्धा लावलेलं आहे। तुमच्याकडे इतर कुठलेही प्रोडक्ट्स असतील मॉइश्चरायझर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता आणि जे काही प्रायमर असेल ते तुम्ही लावू शकता, पण मेकअप करण्यासाठी मी तुम्हाला क्रायलॉनचं सजेस्ट करते, कारण खूप सोपा मेकअप आहे आणि बराच काळ टिकतोही। फार पूर्वीपासून हे प्रोडक्ट्स आहेत, त्यामुळे हा मेकअप तुम्हाला नक्कीच जमेल। तर माझा जो फेसिंग आहे, माझा फेस टोन जो आहे तो आहे मीडियम, म्हणजेच गव्हाळ कलर, आणि माझ्या स्किन टोनला चालणारा जो क्रायलॉनचा
नंबर आहे 24 सुप्राचा. हा 24 नंबर एक स्किन टोन डार्क आहे माझ्या स्किन टोन पेक्षा हा 24 नंबर, आणि माझा जो स्किन टोन नंबर आहे तो आहे 26. पण ज्यावेळी आपल्याला डार्क सर्कल्स हाईड करायचे असतात किंवा पिंपल्स आले असतील ते बऱ्यापैकी हाईड करायचे असतात, तर तुम्ही एक टोन डार्क घेऊ शकता. कलर करेक्टिंग सुद्धा तुम्ही करू शकता. पण कसं आहे की आपलं फंक्शन हे फक्त घरगुती असतं आणि एवढा हेवी मेकअप करायची गरज नाही. ज्यावेळी आपण कलर करेक्टिंग करतो त्यावेळी आपल्याला हेवी बेस करावा लागतो. आपल्याला एकदम नॅचरल मेकअप करायचा आहे. त्यामुळे मी माझ्या स्किन टोन पेक्षा एक स्किन टोन डार्क असलेलं सुप्राचं 24 नंबरचं हे घेतीये कन्सिलर. तर हे मी माझ्या डार्क सर्कल्सला लावणार आहे. मी हाईड करणार आहे, बऱ्यापैकी हाईड होतात ह्याने डार्क सर्कल्स. मला नॅचरलच मेकअप हवा आहे, त्यामुळं मी कलर करेक्टिंग केलेलं नाहीये. तुम्ही सुद्धा तुमच्या स्किन टोन पेक्षा एक टोन डार्क घेऊ शकता. आता माझा स्किन टोन मीडियम आणि असल्यामुळे 26 नंबरचं सुप्राचा नंबर आहे माझा. तर तुमचा माझ्यापेक्षा जर डार्क स्किन टोन असेल तर तुम्ही 24 किंवा 27 वापरू शकता. आणि जर माझ्यापेक्षा तुम्ही फेअर असताल तर तुम्ही 29 नंबरचं वापरू शकता. आणि त्यापेक्षाही तुम्ही फेअर असताल तर तुम्ही 29 मध्ये आयव्हरी नावाचा शेड असतो तोच तुम्ही वापरू शकता मिक्स करून. आता हे मी 24 नंबरने माझे जे चेहऱ्यावरील थोडेसे खड्डे असतील, थोडं बऱ्यापैकी पिगमेंटेशन आहे माझ्या स्किनला, तर ते मी हाईड करणार आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या स्किन टोनच्या एक स्किन टोन डार्क करून तुमचे पिंपल्स हाईड करा. आता हे माझे पिंपल्स बऱ्यापैकी हाईड झालेले आहेत. त्यानंतर मी यूज करणार आहे सुप्राचं 26 नंबर, जो की माझा स्किन टोन आहे. तर हे मी स्पॉट मध्ये देणार आहे. तुम्ही ब्लेंडरनी सुद्धा डायरेक्ट लावू शकता, अप्लाय करू शकता. पण स्पॉट दिल्याने हे तुम्हाला शिकायला सोपं जाणार आहे. तुम्ही सुरुवातीला स्पॉट देऊनच प्रॅक्टिस करा. आपण प्रत्येक सणाला खूप गडबड करतो आवरण्यासाठी. प्रिपरेशन आपलं काहीही नसतं. आपण फक्त स्वयंपाकाशी रिलेटेड व्यवस्थित प्रिपरेशन करू शकतो, परंतु स्वतःचा ज्यावेळी आवरायची वेळ येते त्यावेळी आपण कंटाळा करतो. म्हणूनच मी हा मेकअप तुम्हाला दाखवणार आहे. तुमच्याकडे जर प्रोडक्ट्स रेडी असतील तर तुम्ही सहजपणे हा मेकअप करू शकता 15 मिनिटांमध्ये. हा व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकतो कारण मी प्रोडक्टची माहिती देता देता तुमच्याशी बोलता बोलता मेकअप करत आहे. पण मी खात्रीशीर सांगते तुम्हाला की हा मेकअप 15 ते 20 मिनिटात, मॅक्झिमम 20 मिनिट, तसं तर 10 ते 15 मिनिटं खूप झाले. मी थोडस माझं गळ्यातलं लूज करते. गळ्यालाही आपण कव्हर करणार आहोत. जर आपण गळ्याला लावलं नाही आणि नुसतं फेसला लावलं तर ते फार वाईट दिसतं. आपण इयर सुद्धा माझे कव्हर करणार आहोत. सो मी 26 नंबर बऱ्यापैकी अप्लाय केलेला आहे. आता ह्या ब्लेंडरनी मी सगळीकडे हे जे स्पॉट दिलेले आहेत ते कव्हर करणार आहे. ब्लेंडिंगने नेहमी हळूहळू करायचं. हे ब्लेंडिंग करताना मी कुठल्याही प्रकारचं प्रेशर देणार नाहीये. अगदी हलक्या हाताने हे करायचं आहे. तुम्ही किती स्पीड मध्ये करू शकता, फक्त हात हलका ठेवा, जास्त प्रेशर देऊ नका.
मी जी माझी साडी सिलेक्ट केलेली आहे ती ग्रीन कलरची पैठणी आहे आणि ही माझ्यासाठी फार खास साडी आहे, कारण ही माझ्या ओटी भरण्याची साडी आहे. फार इमोशन्स आहेत माझ्या या साडीमध्ये, त्यामुळे मी ही साडी पहिल्या माझ्या व्हिडिओसाठी सिलेक्ट केली. कुठलीही तयारी करताना एक दिवस आधी करायची. जर उद्या फेस्टिवल असेल, जसं की उद्या गुढीपाडवा आहे आणि मी उद्या हा म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशीच अपलोड करणार आहे हा व्हिडिओ, पण मी एक दिवस आधी सिलेक्ट करते. पण मी तयारी करताना मी कालच तयारी केली की कुठली साडी घालायची, ज्वेलरी कुठली घालायची, ह्याची सगळी तयारी मी कालच केली होती. तुम्हाला जर गरज वाटली बेस वाढवायची, म्हणजे थोडंसं आणखीन फेअर असावं असं जर तुम्हाला वाटलं, तर तुम्ही थोडंसं आणखीन तुमच्या स्किन टोन वाईज सुप्राचा नंबर जो काही स्किन टोन वाईज असेल तो तुम्ही यूज करू शकता. आता हे क्रायलॉनचं 24 नंबरचं सुप्राचं कन्सिलर माझं यूज करून झालेलं आहे. त्यानंतर मला नॅचरलच मेकअप हवाय, त्यामुळे मी फारसं फेअर नाही करणार आहे. हे जे 29 नंबरचं आहे कन्सिलर सुप्राचं, तर हे मी आपण जे फाउंडेशन यूज करताना कन्सिलर लावतो टी झोन मध्ये, तर हे एक टोन फेअर आहे माझ्या स्किनला, तर हे मी टी झोन मध्ये लावणार आहे. पुन्हा डॅप डॅप करत मी सगळीकडे कन्सिलर व्यवस्थित टी झोन मध्येच लावणार आहे. अशा पद्धतीने मी क्रायलॉनचा 26 नंबर यूज केलेला आहे, 29 नंबर यूज केलेला आहे, 24 नंबर हे माझ्या स्किन टोन पेक्षा एक टोन डार्क होतं, जे की मी माझे डार्क सर्कल्स आणि पिगमेंटेशन हाईड करण्यासाठी वापरला आहे. त्यानंतर माझा जो स्किन टोन आहे 26 नंबर तो मी लावला आहे आणि त्यानंतर टी झोन मध्ये मी 29 यूज केला आहे. आता आपली नेक्स्ट जी स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला मेकअप सेट करण्यासाठी पावडर किंवा कॉम्पॅक्टची गरज असते, तर मी यामध्ये क्रायलॉनची ही पावडर वापरणार आहे, ट्रान्सलुसंट पावडर, जिचा नंबर आहे TL9. हा मीडियम टू फेअर असा नंबर आहे. मी हा नंबर वापरणार आहे. इतरही नंबर आहेत, मी तुम्हाला प्रत्येक स्किन टोन वाईज मी लिंक मध्ये प्रत्येक नंबर देणार आहे. तर ही मी पावडर आधी माझ्या हातावर घेणार आहे थोडीशी आणि नंतर हळूहळू माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करणार आहे. खूप सोपा मेकअप आहे, फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. गळ्याला सुद्धा आपल्या पावडर लावायची आहे. तर अशा पद्धतीने माझा बेस जो की मेन पार्ट आहे मेकअपचा तो करून झालेला आहे.
तर मी माझं गळ्यातलं वरती घेते. आता त्यानंतर आपण करणार आहोत आय शॅडो. पण कसं आहे, ज्यावेळी फंक्शन असतं तर आपल्याकडे फारसा टाइम नसतो. हा जो मेकअप मी आता तुम्हाला दाखवतेय तर तुम्ही कुठल्याही लग्न समारंभाला जाताना करू शकता. फक्त तुम्ही आय शॅडोज मध्ये वेगवेगळे चेंजेस करू शकता. आणि कोणाच्या पार्टीला जायचं असेल, तुमच्या स्वतःचा बर्थडे असेल तरी सुद्धा तुम्ही हा मेकअप करू शकता. प्रत्येक फेस्टिवलला तुम्ही हा मेकअप करू शकता. तर आता आय शॅडो मध्ये माझ्याकडे आहे हे मिररचं पॅलेट. तर या पॅलेट मध्ये बरेचसे शेड आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या पॅलेट मधून मिळतात, जसं की शिमर वाले शेड आहेत आणि डार्क मध्ये सुद्धा शेड्स आहेत. इथे हायलायटर्स आहेत, हे ब्लश साठी तुम्ही यूज करू शकता. आणि इथे सगळे हे नॅचरल टोन्स आहेत ब्राऊन शेड मध्ये. तर तुम्ही अशा प्रकारे मल्टीपर्पज या आय शॅडो किटचा यूज होतो. तर मला नॅचरल मेकअप हवा आहे अशा वेळी तुम्ही फिंगर्सने सुद्धा आय शॅडो करू शकता. इतर वेळी तुम्ही ब्रशेसचा वापर करू शकता. आपल्याला हा मेकअप खूप फास्ट करायचा आहे, म्हणजे फास्ट म्हणजे 10 ते 15 मिनिटात हा मेकअप मला करायचा आहे, कारण मी फेस्टिवलच्या हिशोबाने तुम्हाला दाखवत आहे. आणि आपल्याला तेवढा टाइम मिळत नाही त्या दिवशी, कारण आपल्याला सगळ्या पूजेची जेवणाची तयारी करायची असते. तर मी आता कॉपर किंवा ब्राऊन कलरचा आय शॅडो घेतीये. तर हा मी माझ्या आईजला अप्लाय करणार आहे. फिंगर्सनी पटकन देऊन होतो आय शॅडो. तुम्ही फरक बघू शकता माझ्या दोन्ही आईज मध्ये. तर अशा पद्धतीने मी माझ्या दोन्ही आईजला कव्हर केलेलं आहे. आता आपला महत्वाचा पार्ट म्हणजे आयलाइनर. तर हे मी फॅशन कलरचं आयलाइनर आहे लिक्विड मध्ये. तर तुम्ही कुठलंही यूज करू शकता, कुठल्याही ब्रँडचं यूज करू शकता. आयलाइनर साठी जर तुम्हाला वेगळा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आयलाइनर कसं अप्लाय करायचं आईजला हे मी तुम्हाला नक्कीच शिकवीन. आयलाइनर लावताना मी कधीही माझे आईज क्लोज करत नाही, माझे आईज ओपनच असतात. गरज असते फक्त ती आपले आईज बॅलन्स करायची, आणि हे प्रॅक्टिसनेच जमतं. तर माझं दोन्ही डोळ्यांना आयलाइनर लावून झालेलं आहे. मी आता साधंच आयलाइनर लावलेलं आहे, तुम्ही विंग लाइनर सुद्धा करू शकता. आपण टायमिंग नुसार आपल्या मेकअप मध्ये चेंजेस करायचे. जर तुमच्याकडे भरपूर टाइम असेल तर तुम्ही हे क्रिएशन करू शकता. आता मी लावत आहे मस्करा.
आता मस्करा नंतर जी सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे की मला माझे आयब्रोज चा शेप थोडासा बिघडल्यामुळे मला तो शेप थोडासा कव्हर करायचा आहे. तर हा माझ्याकडे ब्रश आहे, याने मी आधी माझे आयब्रोजला शेप देणार आहे. बऱ्याचदा होतं असं की आपली एक आयब्रोज वेगळी असते आणि दुसरी वेगळी असते, आणि आपण ज्यावेळी ती करायला जातो तर ब्युटिशियन कडून थोडस कधीतरी चुका होऊ शकतात. तर या आय शॅडो किट मधल्याच एखाद्या डार्क कलरनी मी माझी आयब्रोज करेक्ट करणार आहे, तिचा काही शेप वगैरे बिघडला असेल तर. तुम्ही दोन्ही आयब्रोज मधला डिफरन्स बघू शकता. काही गोष्टी प्रॅक्टिसनेच जमतात आणि त्यासाठी करायलाच हवी प्रॅक्टिस. इतका मेकअप तर आपल्याला जमायलाच हवा, कारण प्रत्येक वेळी तुम्ही साध्या साध्या फंक्शन साठी मेकअपला पैसे नाही घालवू शकत. तर आता मी माझ्या दोन्हीही आयब्रोज कव्हर केलेल्या आहेत, आणि त्यानंतर जी मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे की कॉन्टरिंग. बऱ्याच म्हणजे आपल्या मॅरिड बायकांना कॉन्टरिंगची गरज असते, कारण आपले जे फॅटी फेसमुळे डबल चीन असते, तर ती कव्हर करायला हवी. तर यातल्याच आय शॅडो मधल्या किट मधून आपण कव्हर करणार आहोत. तर या ब्रशने मी माझं सगळ्यात आधी डबल चीन करणार आहे. तर हे इथून ते इथपर्यंत काय होतं या गोष्टींमुळे की थोडासा दबल्यागत दिसतो तो पार्ट, त्यामुळे डबल चीन जी आहे ती आपली हाईड होऊन जाते. तुम्ही फरक बघू शकता. आणि त्यानंतर मी माझ्या चीक्सला तर नाही हायलाइट करणार आहे, पण मला माझ्या नोजला हायलाइट करायचं, कॉन्टरिंग करायचं आहे माझ्या नोजला. तर मी थोडस तिथे सुद्धा कॉन्टरिंग करणार आहे. कॉन्टरिंग करताना नेहमी खालच्या बाजूने ब्लेंड करायचं. माझ्या नोजचं कॉन्टरिंग तुम्ही बघू शकता. माझ्या चेहऱ्यामध्ये सुद्धा बराच फरक पडलेला आहे. आता आपण करणार आहोत ब्लश. तर ब्लश साठी मी थोडासा ब्राउनिश असाच ब्रश करणार आहे, कारण मी ब्राऊन कलरचाच आय शॅडो यूज केला होता. ब्लश करताना आपल्या आयब्रोजचा जो पॉइंट आहे इथपासून या बरोबर सरळ रेषेत ते आपल्या इयरच्या या कॉर्नर पर्यंत ब्लश करायचं आहे. इथून
इथपर्यंत यायचंय तसंच. मी अगदी लाईट केलंय, पण तरी सुद्धा तुम्ही दोन्ही माझ्या चीकचा मध्ये डिफरन्स बघू शकता. ज्यावेळी तुम्ही ब्लश घेता आता तर असं झटकणं इम्पॉर्टंट आहे, म्हणजे एकदम पॅच लागत नाही त्या कलरचा शेडचा. तुम्ही जर यंग असाल तर थोडंसं नोजला आणि चीनला सुद्धा तुम्ही देऊ शकता. आणि ब्लश नंतर आपण हायलायटर यूज करणार आहोत. हायलायटर इथे हायलायटर लावताना सुद्धा मी थोडंसं झटकून मगच अप्लाय करणार आहे. ब्लशच्या बरोबर वरती हायलायटर लावायचं आहे. नोजला आणि नोजच्या पॉइंटला, फोरहेडला. आणि चीनला आणि थोडंसं लिपच्या वरती. आणि फिंगर्सने मी माझ्या जिथे आपण आय शॅडो केलेला असतो आणि आयब्रोच्या ह्या बरोबर मध्ये मग आपण हायलाइट करणार आहोत. तुम्ही इथे सुद्धा हायलाइट करू शकता, पण मला नाही करायचं आता. त्यानंतर आपली सगळ्यात मेकअपचा लास्ट पार्ट म्हणजे लिपस्टिक. तर मला थोडीशी डार्कच लिपस्टिक हवी आहे, म्हणून मी रेड कलर यूज करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीने लावू शकता. जर तुम्ही आय शॅडो डार्क केला असेल तर तुम्ही न्यूड लिपस्टिक यूज करा, आणि जर लाईट असेल तर तुम्ही डार्क लावू शकता. मी रेड कलरची लावणार आहे. तुम्ही लिप लाइनर यूज करून सुद्धा लिपस्टिक लावू शकता. मला प्रॅक्टिस आहे म्हणून मी डायरेक्ट लावली आहे. आता आपली सेकंड लास्ट स्टेप राहिली आहे, ती म्हणजे बिंदी, चंद्रकोर. तर अशा पद्धतीने माझा मेकअप कंप्लीट झाला आहे. आपल्या स्टेप मध्ये सगळ्यात महत्वाची जी स्टेप माझ्याकडून चुकून राहिली ती म्हणजे काजळ. तर ते मी अप्लाय करणार आहे. मी मोस्टली काजळ लावत नाही, कारण मला चष्मा असल्यामुळे सतत डोळ्यात पाणी येतं, पण मी आज लावणार आहे.
माझ्याकडून काजळ मिस झालं होतं व्हिडिओ करत असताना, तर ते मी लावलंय आणि त्यामुळे माझा लुक कम्प्लीट दिसतोय. तर कसा दिसतोय काजळ लावल्यावरती मला नक्की सांगा. आणि सगळ्यात जी नथ आहे ही मी पुन्हा घालते.